गावचे दमदार बुलंद आवाज असणारे आमचे बंधुतुल्य मित्र नितीन कालन सर मॅनफ्रॉम आजले. धन्यवाद करण, धन्यवाद योगेशजी मडवी. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच म्हणजे मागची मॅच दमदार झाली. अभिजित पाटीलच्या बॅटमधनं विजयाचा षटकार आला आणि तेव्हा OV11 गावदेवी खाडी संघाची सलामी जोडी आपण पाहतो. या स्पर्धेत OV11 या नावाने संघ खेळत असताना दुसऱ्या बाजूला जनमान मोठी देसाई, लकी मँक 11 या नावाने जे संघ तुम्ही पाहता त्या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतो. जगदीश मात्रे यांच्याकडनं मोठी देसाई संघाला विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल, सुवर्ण संधी असेल विकेट हॅट्रिकसाठी. गोलंदाज संदेश मात्रे तुम्ही पाहतायत. बेस्ट बॉलर होते दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकांत या स्पर्धेत त्याला 2 व्हीलर बाईक मिळाली आणि 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता जर्मन मोठी देसाई. 5 ओव्हरची मॅच. 3 वेळा 2 संघांमध्ये मॅच झालेली. 2 वेळा मोठी देसाई संघ विजय झाला, 1 वेळा खाडी संघ विजय झालाय. त्यामुळे मॅच चांगली रंगेल. बऱ्याचशा बॅटल तुम्हाला पाहायला मिळतात. मग त्या मागचा सामना साबेज संघाने विजय संपन्न केला शेवटच्या बॉलवरती. आणि तेवढी आपण पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचमध्ये जिथे टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मोठी देसाई टीमने. येणाऱ्या काळामध्ये मोठी देसाई प्रीमियर लीग सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे 22 आणि 23 मार्चला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानात. चला सामना सुरू करा प्लीज. यानंतर 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत सेकंड राऊंडच्या, त्यामुळे घाई करा. उद्या 4 वाजता रिपोर्टिंग करा. जी पहिली मॅच आहे 40+ 4:30ला टॉस होईल. 5:45ला काही करून मॅच सुरू होईल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. सूरज पोजार 0वरती बाद. संदेश मात्रेच्या खात्यात महत्वाची विकेट. पहिला धक्का लागत असताना OV11 खाडी टीमला. पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का लागलाय सूरज पोजार. याच मैदानामध्ये नाईट स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी 2 व्हीलर बाईक सुद्धा या खेळाडूला मिळाली होती. तर सूरज मात्र खातं उघडू शकला नाही या मॅचमध्ये. पहिला धक्का लागत असताना OV11 खाडी टीमला. संदेश मात्रेकडे वेग प्रचंड आहे. सध्या हे नाव चर्चेत आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट असो किंवा शहरी क्रिकेट असो, ज्यावेळी रायगड ठाणा एकत्र होता आणि ऑल इंडिया एकत्र आपण अशी प्रेक्षणीय मॅच पाहिली. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक त्या सामन्यामध्ये सुद्धा वर्णी लागली होती संदेश मात्रेची. मोठी देसाईचा हा खेळाडू पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. लोणावळा येथे स्पर्धा आली, तिथेही त्याला बेस्ट बॉलरचा किताब मिळाला होता. पुणे येथे स्पर्धा आली, तिथेही बेस्ट बॉलरचा किताब संदेश मात्रेला मिळालाय. म्हणजे यावर्षी 4 ते 5 बेस्ट बॉलरचे किताब त्यांनी ग्रामीण आणि शहरीमध्ये पटकावलेत मिंटा जोशी. त्यामुळे संदेश मात्रे नाव चर्चेत आणि आता सौरभ मात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. 0वरती पहिला धक्का लागलाय टीम OV11 गावदेवी खाडी टीमला. मिडॉनला आकाश मात्रेला तुम्ही पाहतायत. डीप लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय प्रतीकला तुम्ही पाहतायत. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज संदेश. संदेशचा बॉल सन्मान दिलाय सौरभ मात्रेने, कारण तिला माहिती आहे पहिल्याच बॉलवरती सूरजची महत्वाची विकेट गेली आहे आणि सिंगलने खातो घडला. तर ते OV11 खाडी टीमचा आपण पाहतोय. चैतन्य पाटील साहेबांच्या माध्यमातून सर्व पाहुण्यांची काळजी घेतलेली, सर्व ग्रामस्थांना एकत्र येण्याचं काम चैतन्य पाटील यांच्या माध्यमातून केलं होतं. हीच नाती जपणं गरजेचं आहे. ग्रामस्थांना एकत्र राहणं गरजेचं आहे आणि ते काम सातत्याने चैतन्य पाटील मच्छिंद्र पाटील सातत्याने करत असतात. ऑनसाईडला खेळायचं होतं, पडल्यानंतर थोडंसं जास्त बाहेर निघालंय. पंच वाईट चिकून करतायत. 2 धावपलकावधी लागत असताना आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करत असताना OV11 खाडी संघ. एकच रिव्ह्यू तुमच्याकडे असेल रनआउट, बीमर आणि वाईटसाठी लक्षात घ्या. 15 सेकंदाच्या आत तुम्हाला त्या रिव्ह्यूचा वापर करायचा आहे. प्रल्हाद पाटील आले 3ऱ्या क्रमांकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. PP प्रल्हाद पाटील. संदेश राईट मोर विकेट. फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा दिली कव्हरच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. येतोय वैष्णवी चौकार.
चौकार आलाय. तकदीर मात्र थोडंसं आमच्याशी संपर्क साधायचा. तकदीर शॉर्ट कव्हरला सिंगल मिळाली आहे. तकदीर पाटील थोडंसं आमच्याशी संपर्क साधा. 7 धावा धापलगावती लागल्यात. 2 चेंडूमध्ये 5 धावा केल्यात. प्रल्हादनी स्वरूप एकावरती नाबाद आहे. 1 या धावसंख्येवरती. संदेश मात्रे आपण पाहतो एक चांगला गोलंदाज आहे, त्यामुळे त्याच्या षटकामध्ये सन्मान देणे गरजेचे आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट या मॅचमध्ये खेळावं लागणार आहे टीम OB11 खार्डी टीमला. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. फटका चांगला आहे लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने सिक्सर. ठोकलेला सिक्सर तुम्हाला पाहायला मिळतो. आणि पिंट्या जोशी आम्हाला सांगतात 6 धावसंख्या पुढे सरकली ती 13 वरती. हा ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. हलक्या हाताने खेळत आहेत. चांगली बॅटिंग. हे संयम तुमच्याकडे पाहिजे. प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार येणार नाहीये. षटकार आल्यानंतर सिंगल घेतली. पहिल्या षटकाचा केस संपलाय. 14 धाबा. प्रथम बॅटिंग करत असताना OB11 खार्डी संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्यांना फाईट करतोय तो मोठी देसाई. पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धाबा आल्यात. विकेट पहिल्याच बॉलवरती विकेट गेली होती सूरज पोझारची पात्र. त्यानंतर सौरभ मात्रे आणि प्रल्हादने थोडंसं संयम दाखवलाय. चांगली बॅटिंग करत असं आपण पाहतोय. चला फिल्डिंग लगेच सेट करायची आहे. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. पहिला सामना जिंकला होता खिडकाली टीमने. दुसरा सामना जिंकला होता पडले टीमने. तिसरा सामना जिंकला होता साबेट टीमने. आणि हा चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. आझाद क्रीडांगण शिडूल नेहमी चर्चेत असणारे क्रीडांगण आहे. इथे 40+ मॅच याच क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतात. टेनिस बॉलची सुरुवातच याच क्रीडांगणापासून बऱ्याच वेळा झालेली आहे. हा इतिहास आजचा आहे. आजपर्यंत आपण पाहिलेला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये संदेश मात्रे थोडंसं मागडं म्हणावं लागेल कारण की पहिल्या बॉलवरती पिंट्या जोशी त्याला विकेट मिळाली होती. त्यानंतर 5 बॉलमध्ये त्याने 14 खर्च केला. त्यामुळे आता दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज प्रतीकला. तुम्ही पाहतायत गोलंदाजी मार्कवर फार एंडकडनं. सेकंडला आपण पाहतोय सौरभ मात्रे तुम्ही पाहतायत ज्याने 3 बॉलमध्ये 8 रन्स केलेले आहेत. सौरभ मात्रे असतील, प्रल्हाद पाटील, आकाश पाटील, युवराज असतील आणि चांगली स्पर्धा आपल्या पाहायला मिळाली कारण दोस्ती चषक अनिकेत निगुळकर असतील आमचे. सुरेखा निगुळकर यांच्या स्मरणार्थ ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली देसाईच्या मैदानात. समोर मारलाय, उंच गेलाय, टायमिंग चांगलंय, स्क्रीनच्या वरून पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. सौरभ मात्रेच्या बॅटमधून आलाय सिक्सर. फटका तुम्हाला पाहायला मिळालाय सौरभ मात्रेच्या बॅटमधून आलेला दुसरा सिक्सर. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. टायमिंग बघा किती चांगलं आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल खिडकाली विरुद्ध पडले. 4 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी उपस्थित राहायचे. पडले टीमचे कॅप्टन आणि खिडकाली टीमचे कॅप्टन. टॉस लगेच होईल लक्षात घ्या. 4 ओव्हरची मॅच नंतर ऑन साईडला खेळायचं होतं. जितेश गुरुनाथ पाटील एस्टनच्या मागे आहेत. लेजंड क्रिकेटर गुरुनाथ पाटील यांचे सुपुत्र तुम्ही पाहताय. जितेशला एस्टनच्या मागे आणि मास्टर माइंड खेळाडू आहेत. जेव्हा जेव्हा एस्टनच्या मागे ते असतात. आताच माजी केंद्रीय मंत्री राज्यमंत्री चषकमध्ये सुद्धा 2 सामने मोठी देसाई संघाने जिंकलेले आहेत. आणि त्यानंतर हा संघ इथे दाखल झालाय. मयूर देवकरला एक मॅन ऑफ द मॅच, जितेशला एक मॅन ऑफ द मॅच. इथे मात्र काय घडलंय जितेशच्या ऍक्शनवर असं वाटलं की पायचीत झालंय की क्लीन बोल्ड झालंय. मात्र काहीच झालेलं नाहीये. लेगबायचा इशारा आलेला आहे. पण जर नक्कीच मात्र जितेशचे हात लगेचच डोक्यावरती गेले. एकवीस धावा धापल कोणते आपल्याला पाहायला मिळतात. प्रल्हाद पाटील आणि सौरभ मात्रे जोडी. आताच श्रद्धांजली चषकमध्ये सौरभने अर्धशतक टोकलं बेतोडे टीमच्या विरुद्ध. 14 बॉलमध्ये 55 आणि 6 बॉल 6 षटकार मारण्याचाही विक्रम त्याने केला. श्रद्धांजली चषक आता जी स्पर्धा सुरू आहे नारेलीच्या मैदानात तिथे एक सामना जिंकलाय. तिथे त्यांना खिडकालीच्या सोबत खेळायचंय. तर याच दरम्यान अर्जुन भाई मात्रे आणि त्याचबरोबर शुभम दादा पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागतम सुस्वागतम.
आणि ओमकार दादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. खरं तर आज या स्पर्धेतली पहिलीच रात्र आहे. एकूण 6 रात्र चालणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. उद्या देखील ही स्पर्धा कदाचित 4 वाजता सुरू होणार आहे, कारण उद्या 40 प्लसचे जवळजवळ सुरुवातीला 3 मॅच होणार, त्याच्यानंतर रेग्युलर 8 संघ खेळते. नक्कीच दोन्ही फॉर्मॅटमध्ये स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र इथे फरलाची विकेट गेलेली आहे. तर मैदानाच्या आतमध्ये केतन म्हात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे वाकलनचं. आपण पाहतो केतन म्हात्रे. मात्र इथे केतन म्हात्रे आपल्याला खाडी संघामध्ये पाहायला मिळतोय. 21 वरती दुसरा धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय OV11 खाडी टीमला. तुम्ही पाहतायत जय गावदेवी क्रिकेट संघ शिवडून बी आयोजित स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 पहिली रात्र तुम्हाला पाहायला मिळते. 24 40+ संघ या स्पर्धेत खेळताना दिसतील आणि 32 रेग्युलर संघ तुम्हाला पाहायला मिळते. या पुढची लढत पडले विरुद्ध खिडकाली अशी लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. खिडकाली संघ आपण पाहतो इथे दाखल झालाय. खाडी संघ सुद्धा एक सामना जिंकून नारीच्या स्पर्धेत इथे दाखल झालेला आहे. खिडकाली संघाने एक सामना जिंकलेला आहे वाकलन टीमच्या विरोधात आणि तो संघ इथे दाखल झालेला आहे. तर मॅचेस भरपूर आहेत, त्यामुळे कारण आयोजकांनी थोडंसं ॲडजस्टमेंट करावी लागते. केतन आले तर पहिलाच बॉल फेस करत असताना मिडॉवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. अजय मडवी तिथे चांगली फिल्डिंग केली अजयने. सिंगल ने धावसंख्या पुढे सरकली ती 22 वरती. वरती 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. मुक्त हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश रेमन पाटील साहेब आपण आला असेल तरी या. हेमंत म्हात्रे आपण आला असेल तरी आपले हार्दिक स्वागत. खाडीचे कोणी मान्यवर आले असतील खाडी गावचे मोठी देसाची आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. मात्र सौरभने योग्य कॉल दिलाय. कारण सौरभला माहिती आहे 2 धावा होणार नाही. ऑलरेडी आपल्या टीमच्या 2 विकेट गेलेल्या आहेत, त्यामुळे विकेटही शाबूत ठेवणं गरजेचं आहे. OV11 गावदेवी खाडी टीमला 2 षटकाचा खेळ समाप्त. 23 वरती 2 विकेट. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मोठी देसाई याच 2 टीम मध्ये मॅच झाली होती. खाडी विरुद्ध मोठी देसाई. हा चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालं नाहीये. प्रतीक वेगाने आले. चूक होणार नाहीये. प्रतीक पाटीलने एक चांगला झेल टिपलाय. प्रतीक पाटील दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक मध्ये बेस्ट फिल्डर होते आणि एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. घाई केली सौरभ, कारण की 2 ओव्हरमध्ये आपल्या 23 रन्स होत्या. सध्याच हे षटक संपल्यानंतर 2 फ्रेश गोलंदाज वापरावे लागले असतील. ही चर्चा विशालने केली कदाचित, जो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फलंदाजी करण्यासाठी. 23 वरती 3 विकेट गमावलेत त्या OV11 खाडी टीमने. चेअरमन मोठी देसाई संघ तुम्ही पाहतायत. मोठी देसाई 40+ संघ तुम्हाला पाहायला मिळतो. छगन पाटील असतील, ज्ञानेश्वर देवकर, वाल्मिक दादांना तुम्ही पाहतात. दीपक पाटील आहेत. चांगला संघ आहे, मात्र थोडं असं बऱ्याचशा मॅचेस जिंकता ते संघ पराभूत झालेला आहे. टीममध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा विशालने पहिल्याच बॉलवरती घेतलेल्या. 2 धावसंख्या पुढे सरकते ते 25 वरती.
पिंट्या जोशी आमच्या सोबत आहेत, मॅन फ्रॉम नवापाडा. चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. एक चांगले क्रिकेटर, अर्धशतकांचा राजा. त्यानंतर मुंबईपासून तर आपण पाहिलं तर कल्याण, डोंबिवली, भिवंडी, रायगड सर्वचकडे हे नाव चर्चेत राहिलेले. त्यांच्या करिअरमध्ये त्यांना आमदार चषक, सुभाष भोईर साहेबांची स्पर्धा, तिथे पहिली 4 व्हीलर कार सुद्धा मिळाली आणि अनेक बाईक त्यांनी आपल्या करिअरमध्ये पटकावलेले आहेत. चांगला बॉल होता बघा. स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळते. जितेश पाटीलला तुम्ही पाहतायत पंचांच्या भूमिकेत. त्यानंतर स्क्वेअर लेगच्या पंचांसोबत थोडीसं चर्चा करत असताना आपण पाहतोय विजयदादा 5151 यांच्याकडनं खाडी संघाला शुभेच्छा आल्यात. ऑनलाईन ते सामना पाहतात. विजयदादा आपले हार्दिक हार्दिक स्वागत. अनिकेत निगुळकर यांचे खूप जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. संदीप भाणे थोडीशी चर्चा केली, कदाचित बॅट ग्राउंडिंग झाली असेल. हा ऍक्शन रिप्ले बघूया आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. संदेश राईट मोर द विकेट. बॅट थोडीशी खाली घासली, योग्य डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट शेड्यू जिथे समोर लगेच जिथेच कौतुक करेल त्यांनी लगेच मान्य केलं. आता पंचांनी चर्चा केली, हे खूप महत्वाचं होतं. हा चेंडू कबरच्या दिशेने खेळत आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एकच धाव मिळाली. धावसंख्या 26 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती आता रोखली संदेशने. पहिल्या ओव्हरमध्ये संदेशने, पिंट्या जोशी आम्हाला सांगतात, 14 दिल्या होत्या. या षटकात फक्त 3च धावा दिल्या 4 बॉलमध्ये आणि विकेट सुद्धा घेतलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा त्याला सूरज पोजारची विकेट मिळाली होती. 2 विकेट त्यांनी या मॅच मध्ये घेतलेले आहेत. दोन्ही ओव्हरचा जर आपण विचार केला तर पहिल्या बॉलवरतीच विकेट घेतलेली आहे संदेशने. हा चेंडू टॅप केलाय. तिसरं षटक प्रगती पथावर असताना चला टॉस साठी यायचे. पडले आणि किडकाली दोन्ही टीमचे कॅप्टन. चला सेकंड राऊंड 4 षटकांचा होणार. पडले विरुद्ध किडकाली यांच्यामध्ये. बघा समोरच आपण पाहिलं नारिवली देखील मॅच सुरू आहेत, परंतु आयोजन कमिटीनं नितीन आत्ताच आम्हाला सूचना दिली की कोणत्याही संघासाठी ऍडजस्टमेंट होणार नाहीये. कारण आता पहिल्या राऊंडसाठी ऍडजस्टमेंट झाली, त्यानंतर आता कोणत्याही संघासाठी ऍडजस्टमेंट नाही. की बरेच सारे संघ म्हणतील की आता सुपर 8 मध्ये एक संघ ठेवा, परंतु आयोजकांनी आम्हाला सूचना दिली आहे की अशा प्रकारे काही नाही. आज एकच संघ काढला जाणार आहे. जो संघ उशीर करेल त्या संघाला पेनल्टी मिळेल. नक्कीच प्रत्येक आयोजकांना सहकार्य करणं खेळाडूंचे कर्तव्य. खास करून 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर खिडकाली विरुद्ध पडले अशी मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला राकेश कुंभार, चला टॉससाठी या राकेश. दुसऱ्या बाजूला खिडकाली टीमचे कॅप्टन. आपण या 3 षटकाचा खेळ संपलाय. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्येच करण्यात आलेली आहे. आता रात्रीची वेळ, बऱ्याच वेळा ताण लागत नाही मध्ये, त्यामुळे मॅच लगेचच आपण सुरू करूया. पहिल्या फेरीतली शेवटची मॅच आहे जे गावदेव क्रिकेट संघ शिवडून बी आयोजित स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषक 2025. आणि जेव्हा जेव्हा रतनशेठ पाटील यांच्या नावाची स्पर्धा होते नक्कीच स्पर्धा चर्चेत असते. चला या टॉससाठी लगेचच दोन्ही कॅप्टन, कारण की दुसऱ्या सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आहे. खिडकाली संघाने नांदिवली संघाला पराभूत केलं होतं. पडले टीमने आई गावदेवी पियुष 11 गेसेर संघाला पराभूत केला आणि मागच्या मॅचमध्ये साबे टीमने जुलून डोंबिवली संघाला पराभूत केलंय. त्यामुळे ही पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. बघा ऍक्टिव्हा गाडीची चावी आमच्या आयोजकांची कोणाकडे असेल जमा तर आपण ती या ठिकाणी लगेच जमा करायची. आयोजक कोणाकडे जरी असेल तर आपण लगेच ती जमा करा. ऍक्टिव्हा 5777 गाडीची जी चावी आहे कोणाकडे असेल तर आपण आणून द्या इकडे.
3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 31 धावा दापलगवती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजय मडवी गोलंदाजी करण्यासाठी ते वैयक्तिक पहिला आणि संघाचं 4थं षटक. जर्मन मोठी देसाई संघाच्या वतीने आपण पाहतोय 5 ओव्हरची मॅच आहे. 4थ्या षटकाला सुरुवात होत असताना इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. खिडकाली आणि आदर्श 11 पडले. राकेश कुंभार येत आहेत. नाही, राकेश कुंभार पहिल्याही मॅचला वेळेवर आले. खिडकाली टीमचे कॅप्टन सुद्धा उपस्थित आहेत. जनार्दन म्हात्रे साहेब सुद्धा उपस्थित, त्यांचे हार्दिक स्वागत. महेश पाटील बघा, 1 मॅन आरबी. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. अध्यक्ष चषकाचे आयोजक जयेश म्हात्रे देसाई जे सामना पाहत आहेत, त्यांनी मोठी देसाई टीमला शुभेच्छा दिल्या, त्यांचे हार्दिक स्वागत. 31 वरती 3 अशी परिस्थिती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सचिन ठाकूर यांचे सुपुत्र बघा सामना एन्जॉय करण्यासाठी आलेत. प्रज्वल सचिन ठाकूर, त्याचंही हार्दिक स्वागत. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑनच्या दिशेने खेळताय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, मात्र चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धाबांसाठी चौकार. केतन म्हात्रेच्या बॅट मधून येतोय चौकार. लगेच उपस्थित राहा. खिडकेली गावचे आमचे शार्दुलदादा ठाकूर जर या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना इन्व्हाइट केलं जातं की आपण व्यासपीठावरती यावं. स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे काय घडलंय? क्षेत्ररक्षक आले होते, प्रयत्नही केले होते, मात्र पंच सांगतात की चेक करायचे चौकार आहे की षटकार आहे. ओके, चेक केलं जाईल. येस, शार्दुलदादा पवार खिडकाली गाव यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्पर्धेच्या वतीने स्वागत. चला, पडले संघ कॅप्टन आणि खिडकाली संघ कॅप्टन. सौरभ म्हात्रेच्या दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाज येतील. महेश कोटकर यांच्याकडे हॅट्रिक साठी 3000 रुपये. देसाईचे हा चेंडू बघा उंच गेलाय. टावरिंग सिक्सर तुम्हाला पाहायला मिळतोय केतन म्हात्रेच्या बॅट मधून. केतन मात्र आता थोडंसं आक्रमक दिसतोय. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये आलेत. अजय मडवीच्या विरोधात एक चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आलेला आहे. 47 47 वरती 3. 4थं षटक प्रगतीपथावर असताना 47 वरती 3 अशी परिस्थिती. ओबी 11 गावदेवी खाडी संघाचे कोणी मान्यवर आले असतील तर या आपलं हार्दिक स्वागत. हा चांगला बॉल होता. कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. एकदा वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी आहे. थ्रो फेकी ॲक्युरेट नाहीये. 2 धावा मिळतील. जितेश थोडेसे नाराज आहेत. जितेशला माहिती आहे एक धाव महत्वाची आहे. दुसऱ्या डावामध्ये ओबी 11 खाडी संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. सौरभ म्हात्रेची 2 षटकं या मॅच मध्ये असू शकतात. ते चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे कमीत कमी धावांमध्ये रोखावं लागेल. ओबी 11 खाडी 49 धावा झाल्या. 4थ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. केतनच्या बॅटमध्ये धावा येत आहेत. 9 सेकंडला विशाल म्हात्रे 2 म्हात्रे बंधू मैदानाच्या आतमध्ये. हाय चेंडू उंच गेलाय. जाईल सीमा रेषेच्या बाहेर. केतन म्हात्रे ऑन फायर. सिक्सर. एका ओव्हरमध्ये 24 रन्स. 8 बॉलमध्ये 26. 3 षटकात 31 होते. या एकाच ओव्हरमध्ये 24 आले. त्यामुळे धावा झाल्यात 55. प्रथम बॅटिंग करत असताना ओबी 11 गावदेवी खाडी संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिली स्पर्धा आपण पाहिली. पापडीचा पाडा. आमचे सर्वच आयोजक बघा सामना एन्जॉय करत असताना सीमारेषेवरनं
वरून येत आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये आता गोलंदाजी करण्यासाठी. 55 वरती 3 विकेट गेले आहेत. शेवटचं षटक शिल्लक आहे. खऱ्या अर्थाने आयोजकांचं कौतुक व्हायला व बघा सीमारेषेवरती तैनात आहे. तिकडनं सामना एन्जॉय करतात. या स्पर्धेची ते काळजी घेत आहेत. 55 धावा झाल्या आहेत. वरूनचं शेवटचं षटक. पहिलाच बॉल. विशाल तर बीट झाले, मात्र इष्टक्षक जितेश सुद्धा बीट झाले आणि पंचांचा बाईटचा इशारा येतोय. बाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. धावसंख्या 56 वरती आपल्या पाहायला मिळते. केतन मात्रे या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतायत. दहिसरच्या नाईट स्पर्धेमध्ये अर्धशतक सुद्धा तुम्ही केतनचं पाहिलं होतं. आज सौरभ म्हात्रेचं अर्धशतक तुम्ही पाहिलंय नारळीच्या स्पर्धेमध्ये. 14 बॉलमध्ये 55 आणि 6 चेंडूमध्ये 7 षटकार मारण्याचे विक्रम आज केलेलं आहे सौरभने आणि याही मॅच मध्ये त्यांनी सुरुवात चांगली केली होती. वरूनचा हा बॉल व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही आणि फॉलो थ्रू मध्ये एक चांगला जेट डिप्लाय. केतन मात्रेचा डाव संपलाय. सव्वीस धावांची इनिंग इथे साकल. एकदा जोरदार टाळ्या होत्या केतन मात्रेसाठी. 56 वरती 4था धक्का लागत असताना या मॅच मध्ये स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पडले संघाने 67 धावा केल्या होत्या. त्या चेस झाल्या नव्हत्या. आई गावदेवी पियुष 11 घेसर टीमला. चला बॅट्समनने जरा लवकर जा हीच सूचना करतायत पंच, कारण की पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे त्यामुळे थोडीशी घाई करा. मागची मॅच रंगतदार तुम्हाला पाहायला मिळाली. अभिजित पाटीलचा विजयाचा षटकार. बिंदासने चांगली बॅटिंग करताना तिथे सचिन पाटीलने त्याची विकेट ज्यावेळी सॅक्रिफाईस केली त्यावेळी खेळाडू कक्षामध्ये प्रश्न पडला होता की एक्झॅक्ट बिंदासची विकेट का सॅक्रिफाईस. मात्र सचिनच्या बॅटमध्ये धावा येत होत्या त्यामुळे त्याने बिंदासची विकेट सॅक्रिफाईस केली होती. 56 वरती 4 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. ओव्ही 11 गावदेवी खार्डी. नवीन फलंदाज आयुष. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि बाईटची 1 धाव म्हणजे एकूण 2 धावा मिळतील. धावा झाल्यात 58. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पडल्यानंतर चेंडू थोडासा जास्त बाहेर निघलाय. चांगला लेफ्ट केलाय आयुषने. 58 धावा. इथे मात्र फिल्डिंग थोडीशी खराब आहे. धावा 4 मिळतील. येतोय चौकार. संत पाटील साहेब आणि महेश दादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन झाले. विनंती करीत त्यांना व्यासपीठावरती यावं. आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. हा लेग बाईसचा चौकार आलाय. महेश पाटील आमचे खिडकालीचे उपस्थित झालेत व्यासपीठावरती. महेश दादा स्वागत आहे. कॅप्टन दोन्ही आलेले आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आता टॉस केलं जाईल मॅचचा. हिट विकेट आहे का? ओके. जितेश जेव्हा धावले तेव्हाच लाईट पेटली होती. आम्ही तेच पाहत होतो की एक्झॅक्ट काय घडलं मैदानाच्या मध्ये. 62 वरती 5वा धक्का लागलाय. तो ओव्ही 11 खाडे टीमला. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. आज नवीन चेहरे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ओव्ही 11 गावदेवी खार्डी. सुनीलला तुम्ही पाहतात. आयुषला तुम्ही पाहतायत. अनिकेत निगुगर नाहीये. सामना पाहतायत मला वाटतं घर बसल्या. त्यांचे हार्दिक स्वागत. 62 वरती 5 गडी बाद. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या चांगली आहे. 60+ धावा चेस करणं इतकं सोपं नाहीये आझाद मैदान शिडूनच्या क्रीडांगणामध्ये. यानंतर टॉस होईल खिडकाली विरुद्ध पडले. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. सुनीलच्या बॅट मधून येतोय उपयुक्त चौकार. सासष्ट धावा दापोलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हा चेंडू उंच गेलाय. संदेशने काय केलंय? जजमेंट चांगला होता संदेशचा.
2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे. मोठी देसाई संघ काय करतोय एक्झॅक्टली. धावा किती झाल्या? 4 धावा मला वाटतं धावून घेतलेले आहेत. चला 4 धावा धावून घेतलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली ती OV11 संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 70. 6 गडी बाद, कारण की 5व्या रनसाठी फलंदाज बाद झाले. आपण जाऊया टॉस करूया जिथे सामना असेल खिडकाली विरुद्ध आदर्श इलेव्हन पडले. धन्यवाद. आदरणीय वसंतजी पाटील साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभस्य नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. मॅच बिटवीन आदर्श पडले अँड जय बोले स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाई मध्ये. या आपण टॉस करूयात. महेश पाटील एका बाजूला आहेत, एका बाजूला राकेश कुंभार. पडलेचा कॅप्टन राकेशचा कॉल असेल. टेल इज अ कॉल and it is heads. so टॉस खिडकाईचा कॅप्टन जिंकलाय. महेश काय सांगशील, कसं वाटतंय? या स्पर्धेमध्ये एक सामना जिंकलाय, नारिवलीच्या स्पर्धेमध्ये देखील एक सामना जिंकलाय, चांगला परफॉर्मन्स होतोय. या स्पर्धेमध्ये पडलेच अगेन्स्ट खेळायचं काय डिसिजन? मुलांना तेच बोलतो मी का सर्वांनी मेहनत घ्या. आम्ही स्टार्टिंगपासून हारतच आलो आहे. पहिला राऊंड चुकून पण आम्ही दुसऱ्या राऊंड पुढे पास झालो नाही. मुलांना बोलतो आपल्याकडे गेम आहे, सगळे यंग पोरं आहेत, तुम्ही मेहनत घ्या. मॅच कोणी पण लागू दे, आपल्याला स्वतःच्या जिद्दीने खेळा. जर आपण 100% दिला तर आपण 100% सगळीकडे जिंकणार आहे. जर तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स नसाल तर मग क्रिकेट कोणीच खेळू नका. मी माझ्या टीमला नाही सांगत, सर्वांना सांगतो का जर स्वतःवर कॉन्फिडन्स नसेल आणि फक्त एक टाइमपास म्हणून खेळायचं असेल तर कोणीच क्रिकेट खेळू नका. यस, ॲब्सोल्युटली राईट. पडलेच अगेन्स्ट खेळायचं आहे, काही अशी रणनीती, काय डिसिजन आहे? नाही, दोन्ही गाव आमचे एकच आहेत, पण बघू आज आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. आज थोडा कॉन्फिडन्स पण आहे तर चांगला गेम होईल. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. दोन्ही संघांनी चांगला खेळ केलेला आहे. ते फिल्डिंग करणार आहेत. खिडकाई महेश पाटीलने टॉस जिंकलेला आहे. नेक्स्ट मॅचमध्ये आपण खिडकाई आणि पडले या 2 संघांना पाहणार आहोत. मी विनंती करेन महेशजी गरत खिडकाई आणि त्याचबरोबर शार्दुलजी पवार खिडकाई या दोन्ही मान्यवरांना या आपण आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. त्याचबरोबर महेशजी गरज साहेब यांचं नुकतंच आगमन झालंय. आपण त्यांचा लगेचच सन्मान करणार आहोत. पृथ्वीराज पाटील यांच्या शुभस्य आपण महेशदादा गरत यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. रामदासजी पाटील साहेब खिडकाई यांना विनंती असेल आपण मंचावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. पडले आणि खिडकाई गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आपण उपस्थित असाल तर आपण मंचावरती या, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. थँक्यू सो मच के. थँक्यू सो मच नितीनजी कालन. यस, मी सुभाषदादा पाटील यांना विनंती करेन आपण रामदासजी पाटील साहेब यांचाही लगेचच आपण मंचावरती सन्मान करूयात आणि या सन्मानानंतर आपण जाऊयात या मॅचच्या दिशेने. बॅक टू कमेंट्री बॉक्स ऐकूयात उपाध्यक्ष पनवेल क्रिकेट समितीचे सन्माननीय योगेश मडवी सर. थँक्यू सो मच के. आपण पाहत आहेत स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025चं शानदार पर्व. खरं तर श्रद्धांजली चषक नारिवलीमध्ये देखील स्पर्धा सुरू आहे. खाडी विरुद्ध बेतवडे लढत तुम्ही पाहिली आणि खाडी संघाचा विस्फोटक खेळाडू खरं तर 14 चेंडूमध्ये 55 धावा त्या मॅचमध्ये केल्या होत्या. सौरभ मात्रे त्यानं अर्धशतके खेळी केली, परंतु त्याबरोबर त्यानं विक्रम नोंदवला. 6 चेंडू 6 षटका त्यानं त्या स्पर्धेमध्ये टोकले. या मॅचमध्ये देखील 15 धावेची त्यानं योगदान पारी केली. केतन मात्रेने 26 धावेचा योगदान आपल्या टीमसाठी दिलं आणि संपूर्ण टीमनं पहिला बॅटिंग करताना आज OV11 गावदेवी खाडी संघाने 70 धावा केल्यात. 71 धावेचं टार्गेट असणार.
तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, फिर एक बार आप सभी का स्वागत है। स्वर्गीय रतन शेठ पाटिल स्मृति चषक 2025 का शानदार पर्व और पहले रात का पहले राउंड का अंतिम मुकाबला आप देख रहे हैं। एक तरफ है गाउदेवी ओवी 11 खाड़ी, जिन्होंने पहले सत्र में 70 रन जोड़े, 71 रनों का टारगेट का पीछा करने के लिए मोटी देसाई टीम की सलामी जोड़ी। पहली गेंद हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, मिड ऑन में खिलाड़ी एक ही एक्शन से गेंद को नहीं उठा पाए और इसी की बदौलत एक रन प्राप्त किया और सिंगल के साथ अकाउंट ओपन होता हुआ मोटी देसाई टीम। सलामी बल्लेबाजों की बात करेंगे तो सलामी बल्लेबाज एज ओपनर अब स्ट्राइक पर होंगे। जितेश पाटिल ऑन स्ट्राइक, नौ सेकंड पर बल्लेबाज इस बार भी हेलीकॉप्टर के माध्यम से गेंद को स्क्रीन के सामने लॉन्ग ऑफ प्रिजन में जब तक गेंद को फील करे तब तक एक सिंगल, दोनों बल्लेबाजों ने एक एक सिंगल के साथ अकाउंट ओपन किया। जितेश और मयुरेश लकी मँक जगदीशजी म्हात्रे यांच्याकडून मोठी देसाईच्या फलंदाजांना बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी 1000 आणि 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं कैश प्राइज देण्यात येईल। यस, मयूर देवकर अब होंगे स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज, एक नामचीन खिलाड़ी। फिर एक बार यॉर्क लाइन की गेंद, क्या कमाल की गेंदबाजी है, सौरभ की सराहना होनी चाहिए, क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। तीनों के तीनों गेंदे यॉर्क लाइन के डाले, क्रिकेट के ब्रह्मास्त्र जिन्हें कहा जाता है और प्रभावशाली गेंदबाजी करते हुए आज टीम खाड़ी के लिए 70 रन बने, 71 रनों का टारगेट बड़ा है। फिक्र से होता है क्या, आज कर ले भरोसा खुद पर, फिर देखो होता है क्या। हवाई यात्रा मिड विकेट सीमा रेखा के बाहर, शानदार छक्का। छक्के के सहायता से टीम की टोटल बात करेंगे 8 रन पर पहुंची है। जीत का टारगेट है 71 रनों का। पहले पावर प्ले का ओवर गेंदबाज तैयार, फिर एक बार फुल टॉस गेंद की सिंध के सामने लॉन्ग ऑफ प्रिजन में फील्डर आएंगे, गेंद को उठाए फेंक के मौका है 1 रन चुराने का और इसी सिंगल के साथ रन संख्या 9 रन। 14.20 की औसत से रन बटोरने प्रति ओवर में मुकाबला जीतने के लिए 5 गेंद में 9 है। अंतिम गेंद में एका चौका या छक्का तो मुकाबले में बने रहेंगे। मोटी देसाई टीम जो कि टारगेट 71 रनों का है, अभी भी 5 गेंद में 9 रन आए। पावर सर्कल का पहला ओवर, अंतिम गेंद, फिर एक बार हवाई यात्रा, गेंद को फेंक दिया सीधे मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 6 रन। का मयूर का, दोनों बल्लेबाज बरस रहे मैदान के अंदर और टारगेट की बात करेंगे 71 रनों का जड़ी टारगेट है और अब तक तो 15 रन बने। 14.20 की औसत और क्या कमाल की शुरुआत है। पहले ओवर में सौरभ के ऊपर आक्रमण किया और 14 यानी कि 15 रन बनाए पहले ओवर में। आप टारगेट की बात करेंगे तो अभी भी 56 रन की आवश्यकता होगी। 24 गेंदे 56 रन, ये क्रिकेट का खेल है। इसलिए तो हम हमेशा कहते हैं कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं। टारगेट चाहे कितना बड़ा हो तो भी लड़ना पड़ेगा मैदान के अंदर, क्योंकि जीतने के लिए 71 रनों का टारगेट। इस समय टीम की टोटल 15 रन पहले ओवर में। गेंदबाज तैयार, आयुष आ चुके गेंदबाजी के लिए। ओवर नंबर 2 पावर प्ले। पहली गेंद अच्छी थी, सामने की तरफ कवर पॉइंट में गेंद को रोका गया। डॉट गेंद की समाप्ति। डॉट गेंद दबाव डाल सकती बल्लेबाजी करने वाली
मोटी देसाई टीम के ऊपर। 15 रन पहले ओवर में। दूसरे ओवर की गेंद आयुष के ओवर में पहली डॉट आई। पावर सर्कल की बात करेंगे तो इस समय दूसरा पावर सर्कल है। 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर, ऑन साइड में 2 तो ऑफ साइड में 1। मयूर के लिए यह फील्डिंग की रचना आप देख सकते हैं। यह गेंद ऑफ स्टंप के बाद ही अंपायर ने इसे वाइड करा दी। अतिरिक्त रन बढ़ते हुए टीम की टोटल 16 रन पर पहुंची है। मयूर देवकर के लिए फील्डिंग की रचना देखिए। लॉन्ग ऑफ में 1 खिलाड़ी तैनात किए गए, लॉन्ग ऑन में 1 खिलाड़ी है, मिड विकेट में 1 खिलाड़ी है। सर्कल में आप देख सकते हैं बिल्कुल शॉर्ट एक्स्ट्रा कवर तैनात की गई है। पॉइंट में खिलाड़ी है, बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी है और स्लिप में खिलाड़ी है, लेग स्लिप, बैकवर्ड स्क्वायर लेग। ये देखिए खिलाड़ी सर्कल के अंदर है। यह अच्छी गेंद फिर एक बार अलोंग द कार्पेट स्क्रीन के सामने, तेज तरार शॉट और गेंद सीधे। फील्डर जब गेंद को रोके तब तक यहां पर 1 ही रन बना। फील्डिंग डिपार्टमेंट आपका सही होना चाहिए, क्योंकि टारगेट छोटा बड़ा क्यों ना हो, आपका फील्डिंग डिपार्टमेंट अच्छा होना चाहिए। खाड़ी टीम देखिए वो बल्लेबाजी खूबसूरत की, उसके बाद यहां पर फील्डिंग डिपार्टमेंट भी बेहतरीन दिखाते हुए रन संख्या इस समय 17 पर पहुंची है। इस बार बल्ले के रडार में जीतेश के बल्ले से हवाई सफर, गेंद सीमा धक्का के बाहर, शुभमंतर। जीतेश के बल्ले से छक्का आता, बार रन संख्या 23 पर पहुंची। लेन चेक करना पड़ेगा इस बार पढ़ने के बाद ऑप्शन के बाहर निकली। अंपायर का वाइड का इशारा। अतिरिक्त रन बढ़ते हुए 24 पर पहुंचा टोटल। मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर। हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर पेस से जीतने की उम्मीद जिंदा रख। उम्मीद पे दुनिया कायम। 71 रनों का टारगेट जरूर बड़ा है, मगर उतनी खूबसूरत बल्लेबाजी मोटी देसाई टीम की। फिर एक बार आइए, स्वागत है इस बार स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन। आदरणीय अभिमन्यू श्री पवार साहेब यांचे आगमन झाले, त्यांना विनंती असेल या पण मंचावरती सहर्ष स्वागत। तो बिल्कुल जीतेश ने 3 गेंद में 3 छक्के दागे। पिछली ओवर का 1 छक्का, इस ओवर में 2 छक्के। आइए देखते एक बार स्कोर बोर्ड के ऊपर नजर डालते। 30 रन बने, अभी भी जीतने के लिए 41 रन की आवश्यकता होगी। रख हौसला, वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा। इस बार भी इसे गेंद को खेला इनसाइड आउट, और जब तक गेंद को फील्ड करे तब तक गेंद सीमा रेखा के बाद 4 रन। जगदीश पाटिल बल्लेबाजी कर रहे मैदान के ऊपर। अच्छी गेंद थी, लो फुल टॉस की, गैप में गई गेंद, पॉइंट कवर पॉइंट के बीच में से गेंद बाउंड्री लाइन की तरफ। जब तक गेंद को फील्ड करे बाउंड्री लाइन के ऊपर तब तक 2 रन का इजाफा, और 2 के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 36 रन। यहां से 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के बाद रन संख्या बगैर किसी विकेट के नुकसान पर 36 रन। जीतने के लिए अब चाहिए 35 रन। आने वाली 18 गेंदें बची है।
और 35 की आवश्यकता। कहते हैं ना कि हार और जीत हमारी सोच पर निर्भर है। अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत। और बिल्कुल हमारे डीजे जीतू भी ये अच्छा संगीत सुनाते हुए उनका भी स्वागत है। हमेशा अच्छा संगीत क्रिकेट विथ म्युझिक आनंद देते दर्शकों को। त्याच दरम्यान तुम्ही पाहतात लकी मँक इलेव्हन या नावाने जेव्हा जेव्हा तुम्ही संघ खेळतात त्या संघाचे पुरस्कर्ते यशस्वी उद्योजक जगदीश शेठ म्हात्रे यांचं आगमन झालंय मोठी देशाची त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत। ओ टू योगेश। तो बिल्कुल दशरथ दादा सुरकाले इनके दाम्पत्य रोशन दादा सुरकाले यहाँ पर आए, उनका भी स्वागत है। रनों की बात करेंगे तो इस समय 2 रन आए इस गेंद के ऊपर। और आप जीत की बात करेंगे तो अभी भी 33 की आवश्यकता है। दो टीमें एक दूसरे के सामने, मैंने इसलिए कहा था कि टारगेट बड़ा होता है या फिर छोटा होता है ये मायने नहीं रखता, आपका खेल मायने रखता है कि आप किस तरह से खेलते हैं। और इस समय मोटी देसाई टीम के एज ओपनर सलामी बल्लेबाजों की प्रशंसा होनी चाहिए। अब तक 38 रन बने। इस बार हवा में है, फील्डर गेंद के नीचे, चिड़िया छिप गई खेत। विकेट का पतंग अभी भी जिक्र कर रहे थे। 38 रनों की पार्टनरशिप। मयूर देवकर बैक टू द डगआउट। यांच्याकडनं सौरभ म्हात्रेला विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। देसाईचे महेश कोटकर यांच्याकडनं सौरभ म्हात्रेला विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज। ओ टू योगेश। पहले विकेट देखिए, बिल्कुल 38 रनों के ऊपर 33 रन की अभी भी आवश्यकता है। और गेंदों की बात करेंगे तो अभी भी यहां से 16 गेंदें बची है। 16 गेंदें जीतने के लिए अभी भी 33 की आवश्यकता है। तो रख हौसला, वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा। टक्कर ना बैठ, ये मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा। दोनों टीमें जीत के लिए मैदान पर लड़ रही है, मगर एक टीम जीत का जश्न मनाएगी। एक तरफ पे काडी टीम, दूसरी तरफ पे मोटी देसाई टीम। मगर अगले मुकाबले में एक तरफ पडले टीम होगी और दूसरी तरफ खिड़काली टीम होगी। खिड़काली टीम ने परास्त किया नांदिवली टीम को और गेसर टीम को परास्त किया पडली टीम ने। हे सर्व आमचे आयोजक तुम्हाला पाहायला मिळतात टीव्ही स्क्रीनवरती, ज्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिली। योगेश बल्ले का हिस्सा विकेटों के पीछे रन लेना चाहते थे, इनकार किया नौसर बल्लेबाजों ने, क्योंकि जिते जानते हैं 1 रन का मूल्य बहुत है, मगर उससे भी ज्यादा रन आउट की विकेट। यदि 1 रन के लिए आपका विकेट रन आउट के तौर पर गिरता है तो टीम के ऊपर दबाव जरूर बन सकता है। और इंपॉर्टेंट विकेट है जितेश पाटिल की, जिन्होंने 6 गेंद में अब तक 25 रन की पारी के लिए। वरुण आए मैदान के ऊपर। आप जीतने के लिए 15 गेंदें बची है। 15 गेंद में 38 बने, 15 गेंद में 33 की आवश्यकता है। मुकाबला रफ एंड टफ होगा, मुकाबला शानदार होगा, क्योंकि दोनों ताकतवर टीमें एक दूसरे के सामने। अच्छी गेंद थी, इनसाइड आउट के माध्यम से गेंद को खेला। गेंद जब तक लॉन्ग ऑफ रिजर्व में फील्ड हो, दूसरे के फील्डे और 2 रन के साथ रन संख्या आगे बढ़ती। 2 रन का इजाफा, रन संख्या 40 पर पहुंची। अब 31 रन की आवश्यकता है। 14 गेंदे 31 रन। एक एक रन, एक एक बॉल बहुत इंपॉर्टेंट है। सिंगल डबल के साथ मुकाबला आगे बढ़ता हुआ नजर आ रहा है, मगर अभी भी 14 गेंदे 31 का समीकरण। आने वाली 2 गेंदे, इक्का चौका इक्का छक्का, मोटी देसाई टीम को मजबूती दिला सकता है। ये देखिए, लेग ग्लांस किया था गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग में, दूसरे के लिए पलटे, फिर एक बार दूसरा रन भी तेजी के साथ। कमाल की पारी है, कभी चौके छक्के तो कभी सिंगल डबल। यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है। पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती उड़ान, बार बार 3 का उठाना होता है। सिंगल डबल चौके छक्के, आगे बढ़ते हुए मोटी देसाई टीम टोटल 42 पर पहुंचा है। जीतने के लिए अब 29 रन की आवश्यकता है। 13 गेंदे 29 रन। सौरभ म्हात्रे की अंतिम गेंद इस ओवर में। सामने है वरुण, अच्छी डिलीवरी, फिर एक बार, इस बार कवर पॉइंट में गेंद को रोका गया। एक सिंगल आई, डबल के पलटना नहीं चाहते। ओवर की समाप्ति, यहां से 3 ओवर का खेल समाप्त हुआ। 3 ओवर के बाद मोटी देसाई टीम की टोटल यहां से 1 विकेट के नुकसान पर 43 रन। जीतने के लिए 28 की आवश्यकता, 12 गेंदें बची है।
उद्या बघा पहिल तो उद्या पहिली लढत होणार आहे बघा, लक्ष असू द्या. नारिवली 40+ विरुद्ध आडिवली 40+. ठीक 3:45 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 4 वाजता परफेक्ट सामना सुरू होणार आहे. त्यानंतर वडवली 40+ विरुद्ध उंबारली 40+. ठीक 4:45 वाजता आपण उपस्थित दाखवायची. खरं तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. त्यानंतर 5 वाजता त्यांचं टायमिंग आहे. त्यानंतर विनर अशी लढत होणार आणि त्यानंतर रेग्युलर सामने सुरू होतील. कंबलपाडा विरुद्ध निर्जय यांच्यामध्ये 6 वाजता. त्यानंतर बाले विरुद्ध हेदुटणे ब. त्यानंतर कोलेगाव विरुद्ध सोनारपाडा आणि त्यानंतर श्रीडोन विरुद्ध उंबारली. अशा प्रकारे लढती उद्या ह्या ग्राउंडवरती होतील. उद्याच्या दिवसामध्ये 12 संघ, त्याच्यामध्ये 4 संघ 40+ असतील. तर उंबारलीच्या जागेवरती नारेन 40+ संघ खेळणार आहे. सॉरी रेग्युलर संघ खेळणार आहे. सिरडोन विरुद्ध नारेन असा सामना होईल. यस काहीतरी प्रॉब्लेम्स असावे आणि त्यामुळे त्या ठिकाणी लगेच ऍडजस्टमेंट झाली. नारेन संघाला इन्व्हाइट केले गेले उंबारलीच्या जागेवरती. तो चलते मैदान पर 12 गेंदे 28 की आवश्यकता. ये ओवर होगा टर्निंग पॉइंट का, जहां से इस ओवर की बात करेंगे क्योंकि जीतने के लिए 12 गेंद में 28 की आवश्यकता है. गेंदबाज तैयार. इस समय गेंदबाजी विशाल मात्रे गेंदबाजी के लिए आ चुके हैं. 12 गेंदे 28 रन. सामने बल्लेबाज की बात करेंगे वरुण जुड़ी ने 4 गेंद में 5 रन की बल्लेबाजी की है. दूसरी तरफ 6 गेंद में 25 की पारी खेलने वाला बल्लेबाज जीतेश मैदान के ऊपर है 9 सेकेंड में. इस बार अच्छी गेंद थी, एक सिंगल प्राप्त करते हुए और सिंगल के साथ रन संख्या देखिए आगे जाता हुआ स्कोर 44 रन. जीतने के लिए अब 27 की आवश्यकता. 11 गेंदें बची है. एक रन, एक बॉल बहुत इंपॉर्टेंट है इस मुकाबले में. ये पहले राउंड का अंतिम मुकाबला आप देख रहे हैं. इसके बाद होगा सेकेंड राउंड का पहला मुकाबला खिड़काली बनाम पडले के बीच और उसके बाद जो मुकाबला होगा साबे बनाम विनिंग टीम के साथ अगला मुकाबला होगा. उसके बाद सेकेंड राउंड का सेकेंड. चलो जल्दबाजी करें, ज्यादा वक्त जाया ना करें क्योंकि अब बच्चे भी 11 गेंदे. जीतने के लिए रन चाहिए यहां से 27. इस बार हवा में फील्डर मौजूद, प्रयास कर रहे थे मगर गेंद को रोकने में कामयाब रहे या नहीं. फिर यहां पर 2 रन तो बने. ओ पहुंचे क्रीज में, दूसरा रन पूरा किया. 1 रन के लिए जो पलटे, दूसरे के लिए दौड़ रहे थे और बड़ी मुश्किल से दूसरा रन भी पूरा किया. चेक करना चाहेंगे शायद यहां पर बाउंड्री लाइन की फील्डर पहुंचे थे क्रीज और बाउंड्री लाइन के अंदर है या फिर उनका पैर बाहर है, ये चेक करना पड़ेगा क्योंकि अब यहां पर ओम साई एमटीसी की टेक्निकल टीम तैयार है. चलो 2 ही रन बनेंगे इस गेंद के ऊपर और 2 के साथ रन संख्या इस समय 46 पर पहुंची है. जीतने के लिए चाहिए अब 25 रन. आने वाली 10 गेंदे 25 की आवश्यकता. ये मुकाबला देखिए, एक तरफ है जितेश पाटिल स्ट्राइक पर बल्लेबाज है जिन्होंने अभी तक 27 की पारी खेली है मगर टीम को जीतने के लिए 25 की आवश्यकता है. 7 में 27 करे तो बिल्कुल यहां पर अब 10 गेंदें बची और 25 की आवश्यकता है. और सामने जितेश पाटिल. इस बार भी हवाई यात्रा फील्डर गेंद के नीचे. फिर एक बार कैच ड्रॉप. शायद खाड़ी टीम क्या कर रही है पता नहीं है. ये देखिए बॉल भी नहीं फेंक रहे. 2 गेंदों के ऊपर 2 जीवनदान. पिछला कैच थोड़ा महंगा जरूर था मगर इस बार आसान कैच था. और जितेश पाटिल की विकेट देखिए, उन्होंने 8 गेंद में 29 किए
आप 9 गेंदें बची है, 23 रन की आवश्यकता। 48 टीम की टोटल, 70 का टारगेट, बिल्कुल 71 रनों का टारगेट मैदान पर था। अभी तक 48 रन बने, बची भी गेंदें हैं 9 और 9 गेंद में चाहिए 23 रन। 9 गेंदें 23 रन। दर्शक दिल थाम कर ये मुकाबला देख रहे हैं। बहुत सारे दर्शक हैं जो होम साइड एमटीसी के माध्यम से भी घर बैठकर मुकाबला देख रहे हैं। उन सभी प्यारे दर्शकों का स्वागत है। पटकी हुई गेंद पुल कर दिया इस बार स्टेनले के ऊपर से। 2 जीवनदान मिलने के बाद जीतेश पाटिल ने दागा लंबा छक्का। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है। 2 कैचेस छोड़े, 2 लगातार 2 गेंद में, और उसके बाद देखिए छक्का। 9 गेंद में 35 की पारी। जीत की बात करेंगे तो अब चाहिए 17 रन। आने वाली 8 गेंदें, अभी भी वक्त गुजरा नहीं है, अभी भी समय है, क्योंकि 8 गेंदें 17 रन क्रिकेट में डिफेंस होते हुए देखे तो अभी भी मौका है यहां पर खाड़ी टीम के पास, मगर जितेश को रोक लगाना कठिन है। यॉर्क लाइन की गेंद थी, हल्के से गेंद को ढकेल दिया। इस बार एक सिंगल लेकर स्ट्राइक को रोटेट किया। 7 गेंद 16 का समीकरण, रन संख्या पहुंची 55 के ऊपर। 71 रनों का बड़ा टारगेट का पीछा करने उतरी थी टीम। अब 55 बन चुके हैं, बची भी 7 गेंदें 16 रन की आवश्यकता है। 7 गेंदें 16 रन। मुकाबला बेहतरीन होगा। अंतिम गेंद तक शायद ये मुकाबला दर्शकों को देखने मिलेगा, क्योंकि दर्शक यही चाहते कि हर एक मुकाबला अंतिम ओवर तक, अंतिम गेंद तक चले, और वही होगा शायद ये मुकाबला अंतिम ओवर, अंतिम गेंद तक जाएगा, क्योंकि 7 गेंदें 16 की आवश्यकता है। 7-16 का समीकरण मैदान के अंदर। बल्लेबाजी वरुण कर रहे 6 गेंद 5 गेंद में 6 की पारी उन्होंने के लिए इस ओवर की अंतिम गेंद। फिर एक बार बड़ी शॉट, इस बार फील्डर मौजूद, मिड विकेट पे एक सिंगल आई, डबल के लिए ये देखिए रनआउट का मौका। फिर एक बार मौके के ऊपर मौका, इतना भी मत दीजिए। और बिल्कुल यहां पर 2 रन आए। अंतिम ओवर में 14 की आवश्यकता। ओवर की समाप्ति 4 ओवर के बाद 1 विकेट के नुकसान पर रन संख्या 57। अंतिम 6 गेंदें 14 रन की आवश्यकता, और 13 भी बनते तो मुकाबला जीत सकते यहां से टीम मोटी देसाई। तो शायद यहां पर दिल गलती कर बैठा है खाड़ी टीम के लिए संगीत था, क्योंकि 1 नहीं 2 नहीं 3 बार गलती। और बिल्कुल गलती इंसान से होती है, मगर बार बार गलती करे ये इंसान नहीं होता। कीर्तन मात्रे लास्ट ओवर करेंगे। एक है महाराष्ट्र के बाइकर मैन, बात करेंगे तो केतन मात्रे बाकलन, और इस बार खाड़ी टीम के केतन मात्रे आए अंतिम ओवर के लिए जो बचाने हैं 14 रन। 13 भी बनते तो मोटी देसाई टीम मुकाबला जीत सकती है, क्योंकि दूसरी तरफ बात करेंगे तो विकेटें गंवाई थी। जब पहले सत्र में 70 रन बनाए थे तो शायद 5 विकेटें गंवाई थी, और इस तरफ मोटी देसाई टीम ने केवल 6 विकेटें गंवाई थी, और मोटी देसाई ने केवल 1 ही गंवाई है। यानी कि ये 13 रन भी बनाएंगे तो मुकाबला जीत सकते हैं। 6 गेंदे 14 चाहिए, 13 बनेंगे तो भी मुकाबला जीत सकते हैं। गेंदबाजी करेंगे केतन मात्रे। चलो मुकाबला शुरू करें, अंपायर ज्यादा वक्त जाया न करें। फील्डिंग की रचना आप देख सकते हैं। यहां पर बल्लेबाज जितेश पाटिल के लिए एक कवर बाउंड्री लाइन के ऊपर फील्डर तैनात है। लॉन्ग ऑफ में 1 खिलाड़ी तैनात है। ऑन साइड की बात करेंगे तो लॉन्ग ऑन में 1 खिलाड़ी तैनात है। मिड विकेट में 1 खिलाड़ी तैनात है, और एक स्क्वायर लेग में खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर तैनात किए गए। विकेटों के पीछे देखिए लेग स्लिप, सेकंड स्लिप, थर्ड मैन और बैकवर्ड पॉइंट। पहली गेंद, आइए स्वागत है
और गेंद को खेला वाइड स्ट्रॉन्ग ऑन, सीमा रेखा के बाहर। जीतेश पाटिल के बल्ले से छक्का। तो जीतेश पाटिल को जीवनदान देने का नतीजा भुगती है, इसलिए मैंने कहा कि गलती कीजिए मगर बार बार नहीं। और यह बार 2 कैचेस छूटने के बाद जीतेश पाटिल ने छक्के दागे। आप चाहिए केवल 8 रन 5 गेंदों के ऊपर। 5 छक्के दागे इस बल्लेबाज ने। अभी तक तो शानदार पारी, पहले 3 छक्के दागे थे, इस बार 2 छक्के 1 चौका भी शामिल है इसमें। कमाल की पारी होने के लिए 42 रन की, रन चाहिए 8। 64 बिल्कुल बात करेंगे, 64 रन बन चुके। आप 7 की आवश्यकता होगी, 5 गेंदे 7 और छक्का भी आता है तो मुकाबला जीत सकते हैं मोटी देसाई टीम। कौन कहता है कि बड़ा टारगेट चेस नहीं होता, 71 रनों का टारगेट। हल्के हाथों से गेंद को पुश किया, इस बार एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद को ढकेल दिया, 1 रन पूरा किया और ये दूसरा रन भी पूरा। रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है, 2 रन के साथ रन बन चुके 66 रन। अब 5 की आवश्यकता है, 4 भी बनेंगे तो मुकाबला जीत सकते हैं। 4 गेंदें बची है। खाड़ी टीम ने जो गलती की वो गलती उन्हें महंगी पड़ी, क्योंकि क्रिकेट में कहते ना चुकीला माफी नहीं। और जिस तरह से गलती की और उसी का नतीजा भुगत रहे मैदान के अंदर, वरना 71 रन एक बड़ी टारगेट जरूर थी इस पिच के ऊपर। और उसका पीछा करने के लिए मोटी देसाई टीम ने मोटी बल्लेबाजी की। 44 की पारी के लिए यदि आज छक्का लगाते हैं तो इस प्रतियोगिता का पहला अर्धशतक देखने मिलेगा। दर्शक तो अब यही चाहते होंगे कि यहां पर बल्लेबाज जीतेश पाटिल का अर्धशतक देखने मिले। 4-5 की आवश्यकता है। अच्छी गेंद, फिर एक बार अलंद कारपेट जाती भी, जब तक मिड विकेट में गेंद को फील्ड करे, दूसरे के लिए नहीं पलटना चाहते हैं। यहां रन बन सकते हैं या नहीं? 2 रन तो बने शायद। रन संख्या 46 पर पहुंचे एक तरफ है जीतेश पाटिल और टीम 68 पर पहुंची। 3 की आवश्यकता है। जीतेश को चाहिए 4, टीम को जीतने के लिए 3 गेंद में 3 चाहिए। मोटी देसाई टीम हैप्पी मूवमेंट आप देख सकते हैं, बिल्कुल आप उनकी पक्ष में देखिए। गेंदबाज के लिए ऑब्जेक्शन आ चुका है, रनआउट। यस यस, टीवी अंपायर आप चेक करेंगे, ये डिसीजन टीवी अंपायर के पास पहुंचा है रनआउट के लिए जिन्होंने डिसीजन लिया है, क्योंकि वो खाड़ी टीम भी जानती है यहां से भी पलटवार हो सकता है। नॉट आउट, यानी कि 2 रन पूरे हुए। रन संख्या 68, जीतने के लिए चाहिए 3 और अर्धशतक के लिए जीतेश पाटिल को 4 की आवश्यकता है। बिल्कुल संदीप बाने अडेवली, गुड अंपायर डिसिजन। शार्दुल पवार यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत। शार्दुलजी पवार, उद्योजक। अरविंद मात्रे और संदीप बाने हल्के तो से गेंद को पुश किया, केवल एक सिंगल मिली, डबल के लिए पलटना चाहते हैं और यहां 2 रन तो पूरे किए। स्कोर इज लेवल। आप केवल 2 गेंदें बची है, 1 की आवश्यकता, 2 बनते तो फिर अर्धशतक होगा। और क्या जीतेश ने कमाल की पारी के लिए उन्होंने अर्धशतक से ज्यादा मूल्य टीम को जिताने के लिए दिया। यह बेहतर खिलाड़ी है, क्योंकि कभी कभी कई खिलाड़ी अपने आप के लिए सोचते हैं, टीम के बारे में कभी सोचते नहीं है। इस खिलाड़ी ने देखिए ना, टीम को जीतने का कोशिश कर रहे, केवल 1 रन की आवश्यकता। बच्चे भी गेंदे, आप 2 और 1 की 1 भी नहीं बना तो फिर मुकाबला जीत सकते हैं, क्योंकि विकेटें बहुत ज्यादा गंवाई थी कार्डी क्रिकेट टीम ने। यह मुकाबला मोटी देसाई टीम ने जीत लिया है। यहां से 2 गेंद में 2 भी विकेटें आए तो भी यह मुकाबला जीत चुके हैं। अच्छी डिलीवरी इस बार केतन मात्रे की। अंतिम गेंद 1 की आवश्यकता है जीतने के लिए। 70 रन बने थे मोटी देसाई टीम के बने और कार्डी टीम ने 70 बनाए। अंतिम गेंद है, यहां रन कितने बनेंगे? 2 बनते हैं तो अर्धशतक, 1 बनता है तो भी मोटी देसाई टीम मुकाबला जीतेगी।
या शायद 50 की कोशिश में होंगे, क्योंकि टीम तो जीत चुकी है, यहां से पूरी तरह से मुकाबला जीत चुकी है और ये विकेट बन सकती है। और ये देखिए स्कोर इज लेवल और प्रतियोगिता का नियम बताता है यहां विकेट ज्यादा गंवाने के बावजूद कार्डिफ टीम ये मुकाबला गंवा चुकी है। दोनों टीमों ने 70-70 रन बनाए। ना कार्डिफ टीम हारी, ना मोटी टीम जीती। जीता क्रिकेट का